आणि यानंतर सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात. बातम्यांचं अर्धशतक. सामाजिक न्याय विभागामधल्या कामकाजाच्या संदर्भामधील बैठका राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी परस्पर घेतल्यामुळे संजय शिरसाट नाराज. तर माझ्या विभागामधील बैठक घ्यायची झाल्यास माझ्या अध्यक्षतेखालीच घ्यावी, शिरसाट यांचं माधुरी मिसाळ यांना पत्र. संजय शिरसाट यांच्या पत्राला राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचं प्रत्युत्तर. मंत्री आणि लोकप्रतिनिधी म्हणून बैठक घेतली. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसारच काम सुरू आहे. कुठल्याही विभागाच्या कामामध्ये हस्तक्षेप केला नाही, मिसाळ यांचं उत्तर. संजय शिरसाट यांना गाशा गुंडाळावा लागण्याचे संकेत. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेशिवाय मिसाळ बैठका घेणार नाहीत, संजय राऊत यांची प्रतिक्रिया. तर राजीनाम्याच्या कुठल्याही चर्चांमध्ये तथ्य नाही, संजय शिरसाट यांचं संजय राऊत यांना प्रत्युत्तर. तर माधुरी मिसाळ आणि आपल्यामध्ये कोणताही वाद नसल्याचं शिरसाट यांनी स्पष्ट केलं. मंगळवारी माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा होण्याची दाट शक्यता आहे. एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांची माहिती. अजित पवार आज बैठकीमध्ये पक्षाच्या नेत्यांना या संदर्भामधला निर्णय कळवतील. संकटात असलेल्या कोकाटेंची शनिदेवाकडे धाव. नंदुरबारच्या शनी मांडळ इथल्या शनी मंदिरामध्ये कोकाटे यांच्याकडून पूजा. विरोधकांच्या आरोपांच्या साडेसातीपासून सुटका मिळवण्यासाठी पूजा. चुका करून अडचणीत सापडल्याच्या नंतर भल्याभल्यांना शिंगणापूरच्या शनिदेवाची आठवण येते. कोकाटे यांच्या शनी दर्शनावरती रोहित पवार यांचा टोला. धनंजय मुंडे यांना पुन्हा एकदा मंत्रिपद मिळण्याचे संकेत. कृषी घोटाळ्याच्या आरोपातून धनंजय मुंडेंना क्लीन चिट. आणखी एका प्रकरणामध्ये दिलासा मिळाला तर मुंडेंना पुन्हा एकदा संधी देऊ, अजित पवार यांचे स्पष्ट संकेत. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण अजूनही ताजं असताना धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळामध्ये घेण्याची घाई कशासाठी, संजय राऊत यांचा सवाल. फडणवीसांच्या मंत्रिमंडळामधले 75% मंत्री हे बिनकामी आहेत, दरोडेखोर काम करतायत, संजय राऊत यांची टीका. कामाचं भान नाही, लुटमार करण्यासाठी त्यांना शपथ दिली असल्याचा राऊतांचा टोला. फडणवीस यांचं सरकार चारित्र्यहीन सरकार, संजय राऊत यांचा हल्लाबोल. आर पाटलांनी बंद केलेले बार आता स्वतः गृहराज्यमंत्री चालवत आहेत, राऊतांची टीका. सुमित फॅसिलिटी कंपनीचं प्रकरण वाटतं तितकं सोपं नाही. सुमित फॅसिलिटीला अवैध कंत्राट देण्याचं काम शिंदे पितापुत्रांचं असल्याचा संजय राऊत यांचा आरोप. उद्या शरद पवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेण्याची शक्यता आहे. विधिमंडळामधल्या नितीन देशमुख मारहाणीचं प्रकरण, माणिकराव कोकाटे यांच्या वादग्रस्ताच्या वक्तव्याच्या प्रकरणाविषयी आणि वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा होण्याची सुद्धा या भेटीच्या दरम्यान शक्यता आहे. जितेंद्र आव्हाड यांचे समर्थक नितीन देशमुख यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. विधिमंडळामध्ये पडळकर समर्थकांसोबत त्यांना मारहाण झालेली होती. पुण्यामधील विकास कामाच्या पाहणीच्या दरम्यान अजित पवार यांनी सरपंचाला सुनावलं, आपलं वाटोळं झालं, आयटी पार्क बंगळुरू हैदराबादला चाललंय. हिंजवडीचे सरपंच गणेश जांभूळकर यांना अजित पवार यांचे खडे बोल. 14,298 पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचं उघड झालंय. डल्ला कसा मारला याच्या शोधासाठी छाननी. लाटलेले 21 कोटी 44 लाख सरकार परत घेणार का, हाही प्रश्न आहे. सांगली जिल्ह्यामधल्या ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे पुन्हा भाजपमध्ये जाण्याची शक्यता. मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये पुढील आठवड्यामध्ये प्रवेश होण्याची शक्यता. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांना खंडणीच्या प्रकरणी क्लीन चिट. बुकी केतन टन्नाकडे 1 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा त्यांच्यावरती आरोप होता. सीबीआयने आरोपपत्र दाखल करताना परमवीर सिंह यांचं नाव वगळलं. पुरावे न सापडल्यामुळे परमवीर सिंहांना दिलासा. सीबीआय तपास करत असलेल्या 5 पैकी 3 प्रकरणामध्ये दिलासा. सलग तिसऱ्या दिवशी ईडी कार्यालयाच्या समोर असलेल्या रिलायन्सच्या ऑफिसवरती छापे. 3,000 कोटींच्या येस बँक कर्ज घोटाळ्यामध्ये ईडीची कारवाई. त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. गर्दीच्या नियोजनासाठी देवस्थान ट्रस्ट आणि पोलीस सज्ज. महिनाभर व्हीआयपी दर्शन सध्या बंद राहील. साताऱ्यामधील परळीमधील गणेश मूर्ती निघाल्या परदेशी. 15 वर्षांपासून या गणेश मूर्ती परदेशामध्ये जात असतात. मढ वर्सोवा पुलासाठी खाडीवरती उभारणीला गती. खारफुटी तोडीसाठी केंद्राकडे सध्या प्रस्ताव पाठवण्यात आला. उच्च न्यायालयाच्या मंजुरीची प्रतीक्षा कायम. ठाण्यामधील जुना कोपरी पूल 8 दिवस बंद राहील. आजपासून 3 ऑगस्टपर्यंत गर्डर बसवण्याचं काम. 8 दिवस वाहतूक कोंडीचे ठरणार असल्यामुळे वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन. उद्या हार्बर मार्गावरती मेगा ब्लॉक आहे. पनवेल ते वाशी मार्गावरती ब्लॉक असेल. बेलापूरकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरची सेवा रद्द. सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ब्लॉक आहे.
उद्या ठाणे ते कल्याण स्थानकाच्या दरम्यान मेगा ब्लॉक सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत या ब्लॉकचा कालावधी. अभिनेता सैफ अली खानवरती हल्ला करणाऱ्या शरीफुलच्या हाताचे ठसे आणि सैफच्या घरामध्ये आढळलेले ठसे जुळले, गुन्हे शाखेची कोर्टामध्ये माहिती. नवी मुंबईमधल्या तुर्भे एमआयडीसीमधील केमिकल कंपनीमध्ये आग लागली. 2 तासांनी आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश. सुदैवाने जीवितहानी नाही. गुगल मॅपने दाखवलेल्या चुकीच्या मार्गामुळे कार थेट बेलापूरच्या खाडीत. महिला पाण्यामध्ये वाहून जात असल्याचं लक्षात येताच बोटीच्या सहाय्याने या महिलेला बाहेर काढण्यात आलंय. कोल्हापूर ड्रेनेज घोटाळ्यामध्ये खळबळजनक खुलासा. ठेकेदाराचं लाच रेट कार्ड व्हायरल. गुगल पेने अधिकाऱ्यांना पैसे पाठवल्याचाही दावा. पालिका अधिकाऱ्यांना टक्केवारीनुसार लाच दिल्याचं ठेकेदारांचं खुलं पत्र. गायीच्या चोरीच्या संशयावरून धर्मविचारत दलित तरुणाला नग्न करून बेदम मारहाण. बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगाव शहरातली घटना आहे. 3 तरुणांवरती गुन्हा दाखल तर मकोकाच्या अंतर्गत कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा. बुलढाण्यामध्ये मारहाण केल्यानंतर गायीसोबत तरुणाचे नग्न फोटो आणि व्हिडिओ सुद्धा काढले. यानंतर तरुणाचं अपहरण करून त्याला 3 किलोमीटर लांब नेऊन तिथे सुद्धा मारहाण करण्यात आली आहे. धाराशिवमधल्या भूम तालुक्यामध्ये खंडणीसाठी पवनचक्की माफियांचा धुमाकूळ. गुंडांकडून पवनचक्की कंपनीच्या 11 वाहनांची तोडफोड. कर्मचाऱ्यांनाही मारहाण. तोडफोडीनंतरचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला. दारूबंदी होत नसल्यामुळे महिला आक्रमक. नंदुरबारच्या शहादा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दारू पिऊन त्रास देणाऱ्या मद्यपीला महिलांनी चोप दिलाय. गोंदियामध्ये मुसळधार पावसाची हजेरी. अनेक घरांमध्ये शिरलं पावसाचं पाणी. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. कोल्हापूर जिल्ह्यामधील 43 बंधारे पूर्णपणे पाण्याखाली. पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये सध्या झपाट्याने वाढ होती आहे. सांगलीमधील चांदोली धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढला. वारणा नदीमध्ये सोडण्यात येणारा विसर्ग वाढवल्यामुळे नदीकाठावरच्या गावांना सतर्कतेचा इशारा. चंद्रपूर जिल्ह्याला सलग दुसऱ्या दिवशी पावसाचा रेड अलर्ट जारी. हवामान खात्याने आणखी 2 दिवस जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये रिमझिम पावसाची हजेरी. जिल्ह्यामध्ये घाटावरील काही तालुक्यामध्ये जोरदार पाऊस कोसळतोय. जिल्ह्यामधल्या जलाशयामध्ये अद्यापही पाणीसाठा अत्यल्प आहे. बीड शहराला पाणीपुरवठा करणारं बिंदुसरा धरण हे यंदाच्या वर्षी सलग दुसऱ्यांदा पूर्ण क्षमतेनं भरलंय. पाटोदा परिसरामध्ये झालेल्या पावसामुळे बिंदुसरा धरणामध्ये पाण्याची आवक वाढली आहे. वाशिमच्या रिसोड तालुक्यामधल्या वनोजा गावामधल्या विद्यार्थ्यांचा साचलेल्या पाण्यामधून आणि चिखलामधून प्रवास सुरू. ग्रामपंचायत प्रशासन कोणतीही उपाययोजना करत नसल्यामुळे सध्या नागरिकांमध्ये नाराजी आहे. नागपूरमध्ये सकाळपासूनच हलक्या स्वरूपाचा पाऊस. मनीषनगर अंडरपासमध्ये काही प्रमाणावरती पावसाचं पाणी साचलेलं आहे. गडचिरोली जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी. पावसामुळे सिरोंचा जगदलपूर हा राष्ट्रीय महामार्ग कालपासून बंद आहे. रायगड जिल्ह्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट. जोरदार पावसामुळे सावित्री नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होती आहे. महाड पोलादपूर तालुक्यामधल्या सर्व शाळांना सुट्टी जाहीर. रत्नागिरीच्या चिपळूण गुहागर मार्गावरील मुख्य रस्त्यावरती झाड कोसळलं. झाड पडल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झालाय. बीडच्या आष्टी तालुक्यामधील शृंगेरी गडावरती दाट धुक्याची चादर. वातावरणामध्ये गारवा निर्माण झाला. गोंदियामध्ये खरीप हंगामामधील शेतकऱ्यांचे थकीत चुकारे रब्बीमध्ये जमा. गोंदिया जिल्ह्यामधील 404 शेतकऱ्यांना दिलासा. 4,05,00,000 रुपयांचा निधी प्राप्त झाला. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सलग दुसऱ्या दिवशी बंद आहे. नाणे टंचाईमुळे व्यापाऱ्यांकडून थकवले गेलेले पैसे. शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी अडत्यांचे बाजार बंद आंदोलन. व्यापाऱ्यांकडून थकबाकी न मिळाल्यामुळे व्यवहार सुद्धा ठप्प झाले. जम्मू काश्मीरच्या अखनूरमध्ये 26व्या कारगिल विजय दिवसाच्या निमित्तानं चित्रकला स्पर्धा. भारतीय सैन्याने बॉर्डर स्कूलमध्ये ही स्पर्धा आयोजित केली. मुसळधार पावसामुळे केदारनाथ यात्रा मार्गावरती दरड कोसळली. मोठ्या प्रमाणावरती माती आणि दगड हे खाली आल्यामुळे यात्रा काही कालावधीसाठी बंद. आज ढिगारा काढण्याचं काम केलं जाणार आहे आणि उद्यापासून पुन्हा एकदा यात्रा सुरू होण्याची शक्यता आहे. तर बातम्यांचं अर्धशतक पूर्ण झालेलं आहे. काही सविस्तर बातम्या सुद्धा जाणून घेऊयात. जीएसटी गुप्तचर यंत्रणा पुणे विभागाने नाशिकमध्ये छापा टाकला आणि नाशिकच्या देवळाली गाव परिसरामधल्या सॉफ्टवेअर इंजिनियरची